कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. चंदन प्लीज समजून घे ना यार. आई पण बाहेर आहे, मला नाही येता येणार आता बाहेर. हे बघ, तो तुझा प्रश्न आहे. तुला जमत असेल तर सांग, नाहीतर मी येतोय आतमध्ये. चंदन चंदन प्लीज प्लीज समजून घे, मला नाही येता येणार. दिव्या आले. मी काय म्हणते, आपण जर गॅरेज मध्ये जाऊन बघून येऊया का? तू थांब, मी पाहून येते. नाही नाही, एवढ्या रात्री एकटीने नको, मी पण येते तुझ्यासोबत. चल. नाही अगं, एवढं काही नाही. मी पण नाही जात, मी समोरच्या त्या पिंट्याला पाठवते. तू जाऊन झोप. नाही ग, शिवानी येईपर्यंत माझ्या डोळ्याला डोळा लागणार नाही. मी थांबते इथेच. आई हे बघ, तू शांत हो, काळजी करू नकोस, तू जाऊन आराम कर. अगं नाही, मी थांबते. ऐक माझं, तू पडलीस ना की तुला बरं वाटेल. जा पड. काय रे, शांत का? काय आलं? शिवा, पिंट्या शेट आलं होतं. हा मग त्याच्याशी तर सगळं बोलणं झालंय, मग का काय आलं? तो बोलत होता की त्याला सगळे पैसे एकत्र पाहिजेत. काय? अगं शिवा, आम्ही सांगत होतो, तो ऐकतच नव्हता. तुला काय गरज होती त्याच्याकडे गॅरेज गहाण ठेवायची? अरे पण गॅरेज गहाण ठेवताना मी पैसे हप्त्याने फेडीन हे त्याला सांगितलं होतं तोंडावर, आणि असंच बोलणं झालं होतं आमचं. हो, पण तो बोलून गेला की सगळे पैसे एकत्र पाहिजेत, नाहीतर गॅरेजवर कब्जा करेल म्हणून. अरे असं कसं असेल? मला सांगा, किती दिवसाची मुदत दिली त्याने? फक्त 10 दिवसाची. फोन दे मला तुझा. हॅलो, मिनिटासाठी काय बोलतायत पोरं? नाही नाही, मला सांगा, आपलं आधी बोलणं झालं होतं ना. एका फटक्यात एवढे पैसे कसे द्यायचे मी? काय बोलताय तुम्ही? जबान नावाची काही चीज आहे की नाही? हा नाही, कुठून आणायचे मी पैसे? सांगा मला. हॅलो हॅलो हॅलो. 76 समोर आला ना, ह्याला बघून घेईन मी. तोंडावर फोन कट करतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.